हॅलो फ्रेंड्स, रणजी मध्ये आपलं स्वागत आहे। आज बघा आपण इथे काठापदराची मी साडी घेतली आहे। यावरती आपण पूर्ण ब्लाऊज जे ते आपण कटिंग आणि इथे स्टिचिंग करणार आहोत। तर इथे आपण मापासाठी ब्लाऊज घेतले, आपण हुक आणि आयपट्टीचा आता ब्लाऊज घेतलो। तो इथे मी आपण बघा या पॉइंटला पूर्ण बटन्स लावले। तर या पॉइंटला आपण काय करायचंय, तर बघा जो आपला बटन वाला पॉइंट आहे बघा, बटन वाला पॉइंट पासून आपल्याला मेजरमेंट घ्यायचंय। तर 9 म्हणजेच की 36 साइजचा आपल्या इथे ब्लाऊज आहे। तर 9 इंचचा आपला चौथा पार्ट येतोय। जे एका साइडचं जे मेजरमेंट घेतोय आपण तेच पूर्ण इथे ब्लाऊज वरती टाकायचंय। ब्लाऊजची उंची आहे 13.5 तयार। त्यानंतर कटोरी बघा, कटोरी आहे या पॉइंटला 5.5 इंचाची। पाठीमागच्या पार्ट साठीचं मेजरमेंट फक्त आपल्याला गळ्याची इथे उंची बघायची आहे। तर गळा तयार आहे इथे 9.5 इंचावरती। तर बघा आता जे नॉर्मल नेक राहतं त्यानुसार मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला शोल्डर हे कसं घ्यायचंय। तर बघा आता ब्लाऊजला इथे काठ येतो, काठाचा जो पार्ट आहे ना, काठावाल्या पॉइंटला मी इथे सरळ या पॉइंट पासून खाली 2 इंचावरती एक लाईन ड्रॉ करून घेते। या पॉइंट पासून आता बघा ब्लाऊजची जी उंची आहे ती आहे इथे 13.5। तर बंद बाजूपासून जी बंद बाजू माझ्याकडून ठेवली आहे 13.5 तयार उंची आहे। तर 14.5 वरती एक पॉइंट देते आणि घडी मी कशी घातली आहे, 9 इंच आपला चेस्ट घेर आहे बरोबर, 36 इंचाचा तर 9 आणि यात मार्जिंग ठेवली आपण 1.5 इंचाची। तर इथे आपला एवढा कापड जो आहे तो रेडी। इथे कमरेचं वेगळं मेजरमेंट टाकायचं नाहीये, इथे आपण एक बॉक्स बनवून घेऊया। आता 9.5चा आपला गळा आहे, तर शोल्डर आपण या पॉइंटला घेणार आहोत 5.5 इंचावरती। 5.5चं शोल्डर, यासाठीचं मुंड्याची जी उंची आहे ती आहे आपली इथे 6 इंचावरती आणि हा पॉइंट इथे सरळ इथे मॅच करा। 1.5 इंचाची गोलाई, इथून एक 3 इंचाचा कोन बनवायचा आहे, काखेत फुगा किंवा चुनी यायला नको म्हणून, आणि हा पॉइंट इथे मॅच करायचा या पद्धतीने। आता बघा गळ्याचा जो घेरा आहे तो घेते मी इथे 2.25 इंचावरती 2 आणि जस्ट 2 लाईन टेपच्या। 2.25 म्हणजे बघा 2 आणि जस्ट 2 लाईन टेपचा एवढा आपण गळ्याचा घेरा घेतलाय। 9.5 आपली गळ्याची उंची आहे, जी गळ्याची उंची आहे तेवढंच मी इथे पॉइंट देते 9.5 इंचावरती। बॉक्स आपला बॉक्स शेपचा इथे गळा आहे, त्यानुसारच मी गळ्याची इथे आकार देऊन घेते। आता बघा सगळं आपलं रेडी आहे, फक्त इथे जो मी मॅच केलेला पॉइंट आहे एक व्यवस्थित गोल आकार इथे दिसायला पाहिजे। या पॉइंट पासून परत याला इथे व्यवस्थित मॅच करून सर्कल मध्ये आकार देऊन घ्यायचा। आता बघा हा जो पार्ट आहे आपला पूर्ण रेडी, याला आपण कट करून घेऊ। आपण मेन फॅब्रिक वरती कटिंग करतोय, त्यानंतर आपण हे ठेवून अस्तरावरती आहे तसं आपण याला कट करून घेणार। तर बघा इथे आपला पाठीमागचा जो पार्ट आहे तो आपला इथे रेडी। तर बघा आपली 5.5ची कटोरी आहे, तर तिरकस कटोरीचं मेजरमेंट घ्यायचंय। तिरकस बघा 1 आणि 5.5 इंचावरती जी फिक्स कटोरी आहे तेवढं मेजरमेंट घेतलंय। त्यानंतर यात मी घेतलंय 3 इंच एक्स्ट्रा कटोरीच्या टक्ससाठी। तर बघा ते याचं मेजरमेंट आपल्याला बघा 5.5, 6.5, 7.5 आणि 8.5 आहे। तर आपण इथे सेंट्रल पॉइंट काढूया 4.25 इंचावरती इथे बरोबर। आता याला करायचं काय, आपल्याला या पॉइंटला तिरकशी लाईन ड्रॉ करून घ्या। आता कटोरीचं जे उभं मेजरमेंट आहे जे तयार आहे, आता जे नवीन शिकतात ज्यांना माहिती नाहीये ही पद्धत त्यांच्यासाठी उभं मेजरमेंट म्हणजे नेमकं कसं घ्यायचंय। तर बघा जिथे आपला टक्स लागलाय, जिथे आपला वरती साईड पट्टी आणि कटोरी मॅच झाली तिथलं मेजरमेंट आपल्याला घ्यायचंय। बघा ही या पॉइंटला दाखवतोय तयार हे 6.5 इंचावरती। तर 6.5 आपल्याला इथे जे तयार दाखवतोय या पॉइंट पासून आपल्याला घ्यायचंय 6.5 इंचावरती वरती, सेंट्रल पॉइंट पासून वरती खाली घ्यायचंय 1.5 इंच एक्स्ट्रा टक्ससाठी।
इथे एक प्लसचं चिन्ह रेडी करून घेऊया. त्यानंतर बघा आता आपल्याला इथे 3 इंचावरती गळ्याचा जो घेर आहे कटोरीचा त्याचा एक पॉइंट द्यायचा. या पॉइंट पासून अर्धा इंच खाली तिरकस हलकीशी गळ्याची गोलाई. थोडं मी तिरकस इथे कापड फिरवून घेतलंय जेणेकरून तुम्हाला हे व्यवस्थित लक्षात येईल. आता या पॉइंटला 6 इंचाचं मेजरमेंट दाखवतोय. टेप हलवायचं नाहीये. दुसऱ्या पॉइंटला एक 6 इंचावरती आपल्याला पॉइंट देऊन घ्यायचा इथे. आता हे तिघही पॉइंट मॅच करून घ्यायचे. आता बघा यामध्ये महत्वाचं काम करायचं काय आपल्याला 1 इंच घ्यायचंय आत आणि इथे जो आपण घेतलाय 3 इंच एक्स्ट्रा 1.5 इंच या पॉइंट पासून 1.5 इंच या पॉइंट पासून घ्यायचंय. हा पॉइंट इथे मॅच करायचंय. उभा जो टक्स आहे तो मी इथे घेतेय. बघा 1.5 आपण घेतलाय 1.25 अजून 2 लाईन ऍड करते आणि एवढा आपण घेतोय इथे उभा टक्स. 36 साईज साठी आपण उभा टक्स घेतोय 1.25 इंचावरती. तर बघा आता कटोरी पण रेडी आहे. हिला आपण कट करून घेऊया. जसं की तुम्ही बघताय मेन फॅब्रिक वरती मी डायरेक्टली ब्लाऊज जे ते ड्रॉ करते आणि कट करते. याच पद्धतीने आपण याला स्टिच पण करणार आहोत. त्यामुळे अस्तराची वेगळी अजून कटिंग करायची नाही. जेवढा हा आपण पार्ट इथे कट करतोय सेम तेवढं घेऊन कापड अस्तर इथे आपल्याला कट करायचं. तर इथे बघा आपली कटोरी पण रेडी आहे. तर बघा कटोरी पॉइंट रेडी. आता यामध्ये महत्वाचं काम आता बघा आधी हा आपला काठावाला पार्ट आहे. तुम्हाला स्लीव जो इथे लॉंग हवी आहे तर आपण इथून आधी कापड स्लीवची आधी कापड जो आहे ते वेगळा करून घेऊया जेणेकरून आपल्याला लॉंग स्लीवचे ठेवता येईल. तर साधारण मला इथे बघा या पॉइंटला एक 10 इंचाची स्लीव इथे रेडी हवी आहे. यात मी घेईल 11 इंच 1 इंच एक्स्ट्रा. आता यात करणार काय हा जो पॉइंट आहे एवढा मी इथे पूर्ण कट करून घेते स्लीवसाठी. कापड आधी आपण एवढा वेगळा करून घेऊया. नंतर आपण स्लीवची कटिंग यात करणार आहोत. पण इथे बघा आता जेवढा इथे आपण कापड आहे यामध्ये आता आपल्याला करायची आहे साईड पट्टीची कटिंग. तर आधी जो आपला हा खालीवर जो कापड आहे याला मी आधी या पॉइंट पासून कट करून घेते. आता याला आपल्याला काय करायचंय या पॉइंट पासून डबल ठेवायचं. बरोबर याला मी डबल ठेवलाय. आता बघा डबल ठेवल्यानंतर आधी जर तुम्ही खाली आणि वरती इक्वल कापड असेल त्या पॉइंट पासून स्केलने लाईन ड्रॉ करून घ्या. साईड पट्टीसाठी इथे मी लाईन ड्रॉ करून घेतली. त्यानंतर हा जो आपण कटोरी इथे कट केली आहे हिचं तिरकसं मेजरमेंट घ्यायचं आपल्याला. बघा हे दाखवतोय आपल्याला 7.5 इंचावरती तिरकसं. जसा मी टेप ठेवला होता तसंच या पॉइंटला ठेवते आणि 7.5 वरती एक पॉइंट देते. एक पॉइंट इथे दुसरा पॉइंट 7.5 इंचावरती. ठीक आहे. त्यानंतर आता साईड पट्टी कुठल्या पद्धतीने आपण कट करणार आहोत तर यासाठी बघा सध्या ही कटोरी साईडला घेऊया. आता हा आपला गळ्याचा पॉइंट आहे जो की ब्लाऊजचा मेन बेसिक. आता बघा जिथे मी हा पॉइंट दिलाय तिथे आपली कटोरी मॅच होणार आहे. बरोबर इथून वरचं मेजरमेंट घ्यायचं शोल्डर पासून तर जिथे आपली कटोरी जॉईन झाली तिथे तयार मेजरमेंट घ्यायचं. हे दाखवतंय 4 इंचावरती तयार. 4 तयार दाखवतोय. इथे तुम्ही 5 इंचावर घ्या 1 इंच एक्स्ट्रा. बरोबर. त्यानंतर बघा आता शोल्डरचं मेजरमेंट टाकायचंय. तर शोल्डरचं मेजरमेंट आपल्याला कसं टाकायचंय पूर्ण 2.25 इंचाचा 2.25 इंचाचा आपण गळ्याचा घेरा घेतला होता त्याला मी या लाईन वरती ठेवलंय जो की आपला बाहेर असणार आहे. बरोबर. आणि दुसरा पॉइंट देते 5.5 इंचावरती. आता मुंड्याची मेजरमेंट. आता या पॉइंट पासून मुंड्याचं मेजरमेंट घ्यायचं आपल्याला एक 6 इंचावरती. इथे सरळ लाईन ड्रॉ करा 6 इंचापर्यंत. ठीक आहे. आता इथे परत 2.25 इंचाचा जो घेरा घेतलाय त्याला बाहेर ठेवलाय आणि चेस्टचा चौथा पार 9 इंचावरती आणि परत येत घेते 1.5 इंचाची मार्जिन. हा पॉइंट इथे सरळ. ठीक आहे. आता बघा साईड पट्टीचा घेरा आपल्याला घ्यायचा आहे. तयार जो घेरा आहे याचा मेजरमेंट घ्या. हे तयार आहे आपल्याला 2 इंचावरती रेडी दाखवतोय. ठीक आहे. याला घेताना मग कसं घ्यायचंय
आपल्याला 1 आणि जस्ट 2 लाईन या पॉइंट पासून बाहेर घ्यायचंय, परत 1 आणि जस्ट 2 लाईन एवढं आपल्याला याला आतून घ्यायचंय. आता बघा हे या पॉइंट पासून सरळ इथे मॅच करायचंय. आता इथे जो फिक्स वाला पॉइंट आहे हा, आणि इथे फक्त आपण पाठीमागच्या पाटला 3 इंचावरती घेतलं, इथे मी 2.5 इंचावरती घेतेय आणि याला पूर्ण आतल्या हाताने मॅच करायचंय या पद्धतीने, जेणेकरून पुढे चुने किंवा गुढी कुठल्याही प्रकारची पडणार नाही. आता बघा यामध्ये करायचं काय, हा जो पॉइंट आहे याला तिरकस अर्धा इंच तिरकस या पद्धतीने ड्रॉ करायचं. आता बघा साईड पट्टी आपली इथे रेडी. साईड पट्टी आपली रेडी आहे. आता बघा साईड पट्टी रेडी आहे. आता आपल्याला कट करायची आहे योगपट्टी. आता बघा इथे आपल्याला योगपट्टी कट करायची, तर मेजरमेंट लक्षात घ्या आता कसं येईल ते. जिथे आपलं आता इथे योगपट्टी मॅच झाली आहे या पॉइंट पासून शोल्डर पर्यंत मेजरमेंट घ्यायचंय. बघा या पॉइंट पर्यंत हे दाखवतोय आपल्याला 11 इंचावरती. 11 आपल्याला या पॉइंट पासून तयार दाखवतोय. तर जी आपण कट केली त्याचं मेजरमेंट घ्या. बघा हे बरोबर दाखवते 12 इंचावरती. आता हे बरोबर 12 दाखवते. स्टिच केल्यानंतर 11 होईल. खाली योगपट्टी लागेल, वरती शोल्डरमध्ये दाबलं जाईल, तर 11 हे तयार बरोबर येईल. हे 11 बरोबर येईल तयार. तर योगपट्टी आपल्याला किती इंचाची हवी आहे, कधीही योगपट्टीचं मेजरमेंट घेताना या पॉइंट पासून घ्या, कारण हा पार्ट तुम्हाला इथे मोठा दाखवेल, जो की आपण इथे 1 इंच आत घेतल्यानंतर कटोरीचं मेजरमेंट हे योगपट्टीचं वाढून दाखवतो. तर या पॉइंट पासून बघा हे दाखवते आपल्याला 2.5, 11, 12, 13 आणि अर्धा 13.5 आपल्या ब्लाऊजची उंची आहे. तर बरोबर ब्लाऊजची उंची आपली या पद्धतीने येईल. तर हे 2.5 जे मेजरमेंट आहे, तर आपण योगपट्टी आता कशी कट करायची, तर बघा आता मी इथे कमरेचं वेगळं मेजरमेंट न घेता चेस्टचा 1 पॉइंट, बघा या 1 पॉइंट इथे, दुसरा पॉइंट 9 इंचावरती आणि त्यात 2 इंचाची मार्जिंग, म्हणजेच की 11 इंचावरती. बरोबर. आता 2.5चं मेजरमेंट तयार दाखवलंय. तर जिथे आपली कटोरी जॉईंट होईल त्या पॉइंट पासून घ्यायचं आपल्याला 3.5 इंचावरती, 1 इंच एक्स्ट्रा इथे. बरोबर. आणि जो इथे आपण 2.5 घेतला फिटिंगवाला पॉइंट, तिथे घ्यायचं आपल्याला 3 इंचावरती. या पॉइंटपेक्षा अर्धा इंच इथे आपल्याला घ्यायचंय कमी. आता योगपट्टीचा आकार देताना आपल्याला कसा द्यायचा आहे, या पॉइंट पासून वरती जो चेस्ट पॉइंट आहे तिथे 2.5 इंचावरती आपला टक्स पॉइंट मॅच होतो. तर मग याला थोडंसं इथे आपल्याला थोडंसं उतरवून घ्यायचंय तिरकस या पद्धतीने. आता बघा ही जी आपली योगपट्टी आहे, योगपट्टी आपण सध्या सिंगल इथे ड्रॉ केली आहे. तिला कापडावरती दुसरा ऍडजस्ट करून आपण दोघही पॉइंटला दुसरी योगपट्टी आपण इथे कट करणार आहोत. हा काठाचा पार्ट आहे, जो की आपल्याला डिझाईनला किंवा स्लीवला आपल्याला यूज करता येईल, त्यामुळे याला आपण वापरत नाहीये. तर बघा इथे आपली एक योगपट्टी आपली इथे रेडी आहे. दुसऱ्या पॉइंटला आपण हिला कट करून घेऊया. तर इथे आपण दोघंही योगपट्ट्या कट करून घेतल्यात. आता आपण स्लीव साठी जो कापड एक्स्ट्रा काढला होता त्याची बघा आता आपण 4 कापडामध्ये घडी घालून घ्यायची. चार कापडात घडी घातली, बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेतली. तर बघा उंची आपण 10 तयार हवी, 11 आपण कट केला कापड. बरोबर. आता यात आपण करायचं काय, इथे मी ब्लाऊज घेतलंय मापासाठी. मुंड्याची गोलाईचं मेजरमेंट घ्यायचंय तिरकसचं. या पॉइंट पासून आपण दाखवते 7.5 इंचावरती काखेतलं मेजरमेंट घ्यायचंय. त्यानंतर दंडघेर आहे आपला इथे 6 इंचाचा. तर बघा तिरकसचं मेजरमेंट आधी तर आपण जो आपला दंडघेर आहे 6 इंचाचा त्याच्यावर एक पॉइंट देऊया. यात 1 इंचची आपण इथे मार्जिन घेतोय. आणि या पॉइंट पासून वरती जे काखेतलं मेजरमेंट आहे तिरकसची आपण मुंड्याची जी गोलाई घ्यायची आहे
इथे 3 इंचावरती वरून एक पॉइंट द्यायचा आहे आणि तिरकसं मेजरमेंट घ्यायचंय 7.5 इंचावरती. 7.5 वरती एक पॉइंट घेऊया. यात घेऊया मार्जिंग आपण 1.5 इंचाची. या पॉइंट पासून हलकीशी घ्यायची गोलाकार आणि हा पॉइंट आपल्याला इथे मॅच करून घ्यायचा या पद्धतीने. तर बघा स्लीव पण आपली इथे रेडी आहे. दोघे स्लीव आपल्या रेडी आहे. फ्रंटची गोलाई आपण स्टिचिंगच्या वेळेस देऊया. आता स्लीव रेडी आहे. तर बघा आता आपण इथे जो काठाचा पार्ट मी सुरुवातीलाच वेगळा काढून घेतला होता, याला काय करायचं आपल्याला या पद्धतीने डबल ठेवायचं आहे. याला डबल ठेवल्यानंतर जो रेड काठचा पार्ट आहे त्याला मी या पॉइंटने साईडला ठेवलाय, याला डबल केलाय. आता आपण जो पाठीमागची गळ्याची कटिंग केली होती, जेणेकरून गळ्याच्या पार्टलाही आपल्याला इथे काट येईल या पद्धतीने. हा जो गळ्याचा आकार आहे त्याला आहे तसं इथे आपण ड्रॉ करून घ्या आधी. या पॉइंटला इथे एक बॉक्स बनवला, एवढा आपला हा गळ्याचा जो आकार आहे त्याचं मी इथे ड्रॉ करून घेतलंय. त्यानंतर आता हा जो गळ्याचा पॉइंट आहे याला आपल्याला साईडला ठेवायचा आहे आणि या पॉइंट पासून बरोबर आपल्याला या पॉइंट पासून प्रत्येक 2-2 इंचावरती याला आपल्याला या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचं आहे. बघा आपल्याला याला पूर्ण मी 2 इंच एक्स्ट्रा घेत आपल्याला आपण याला एक्स्ट्रा जो काट आहे तो पूर्ण आपण इथे कट करणार आहोत 2-2 इंचावरती. फक्त जो गळ्याचा पार्ट आहे याला आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे. तर बघा आपली जी पट्टी असणार आहे ती फक्त 2 इंचाची असणार आहे, पण हा जो रेड काठाचा जो पार्ट आहे तो मी यात राहू देते आणि खालून परत अर्धा इंच एक्स्ट्रा जी त्याची आपण कटिंग करतो. बघा या पॉइंट पासून. तर बघा गळ्याचा जो आकार आहे आपला इथे रेडी आहे. आता सेंट्रल पासून हा ओपन आहे, तर याची आपण कसं स्टिचिंग करणार आहोत हे पाहूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओ तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा.